नमस्कार, वंदे मातरम. सर, हे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियोजित जागा आहे, तर त्या ठिकाणी त्या पुतळ्याचे जे फलक लावलेला आहे तिथं नियोजित जागेचा, तर तो फलक खंडित करण्यात आलेला आहे. फलक कोणी लावलेला? फलक समजा पहिल्यापासूनच लागले नगरपालिकेकडून. नगरपालिकेला तुम्ही पत्र द्या. नाही सर, मी काय म्हणतो, तो खंडित कोणी केलेला आहे ते नगरपालिका सांगेल ना. नगरपालिकेला तो लावला जे असेल ना, नगरपालिकेच्या जागेत असेल तर नगरपालिका आम्हाला कळवेल ना. नगरपालिकेला कळवा. नाही, पण तिथं जे CCTV कॅमेऱ्याचं फुटेज लावलेलं आहे ना, CCTV कॅमेऱ्याचं फुटेज आम्हाला पाहिजे की कोणी खंडित केलेलं, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांवर राग असल्या कारणाने तो फलक तोडण्यात आलेला आहे. काहीच अडचण नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. तुम्ही नगरपालिकेला अर्ज द्या. नगरपालिकेची जागा नगरपालिका ठरवेल. नाही, ते तर आम्ही बदलवायला लावू दे ना नगरपालिकेला तो फलक, त्याचा काही विषय नाही. पण तो तोडलेला कोणी आहे? नगरपालिका दिली ना आम्हाला अर्ज. त्याच्यावर तक्रार अशी करायची की कोणी तोडलेला आहे. ते सांगतो. नगरपालिका अर्ज करेल. नगरपालिकेला आम्ही उत्तर देऊ ना. तुम्ही नगरपालिकेला अर्ज द्या ना. ते देतील. तर ऐका सर, आम्हाला ते CCTV कॅमेऱ्याचं फुटेज पाहिजे त्या जागेचं. तुम्ही ते 30 दिवसाचं. नाही, त्या जागेचं CCTV फुटेज असेल तिथं लावलेलं नगरपालिकेने. हा लावलेला आहे ना, बाजारपेठने लावलेला आहे समोर बाहेर. एंट्रीमध्ये जिथं लावलं ना. कुठे याच्यामध्ये कुठे? ठीक आहे, जाऊ दे. ऐका ना, तुम्हाला काय अर्ज द्यायचा तो द्या. आमच्याकडे असेल, उपलब्ध असेल तर देऊ. आमचं म्हणणं कसं आहे पडतंय सर, की बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जर कधी पुतळ्याचा फलक सुरक्षित नाही तर बाकीचे लोक काय सुरक्षित राहतात? महाराष्ट्रात राहून मराठा आपल्या छत्रपती शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका राग आहे सर. तुम्हाला एवढं वाटत असेल ना, तर तुम्ही पाठपुरावा करा त्या गोष्टीचा. आम्ही नक्की पाठपुरावा करतोय सर. नगरपालिकेला पत्र द्या. आम्ही नक्की नगरपालिकेला उत्तर देऊ. नाही, पण आम्हाला CCTV कॅमेऱ्याचं फुटेज पाहिजे, माहिती आहे की आम्हाला इथला जो बाजारपेठचा समोर तो जो हद्दीत आहे तिथला जो CCTV दिसतोय, मला RTI द्यायचं तर द्या. आमच्याकडे उपलब्ध असेल ती माहिती तर आम्ही उपलब्ध करून देऊ. नसेल तर नाही देणार. CCTV लावलेला आहे तिथं. ठीक आहे, लावलेला नाहीये. हा तुमच्या बाजारपेठच्या बाजूला बाहेर लावले. जे काही माहिती उपलब्ध असेल ते आम्ही तुम्हाला पुरवू. ठीक आहे. याच्याबद्दलची तक्रार सर मग नगरपालिका ती जागा नगरपालिकेची. नगरपालिकेने बोर्ड तक्रार आपण नगरपालिकेला देऊ. नगरपालिकेला तुम्ही तक्रार द्या. त्यांनी मग त्यांच्याकडनं काय घेऊन येऊन असं ते नगरपालिका ठरवेल. ज्यांनी तोडलेलं असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा सर. नगरपालिका ठरवेल. ते आम्ही जे तोडले त्याच्यावर नक्की नगरपालिकेने दिलं तर आम्ही नक्की कारवाई करू. नाही, तोडलेला ज्यांनी आहे त्याच्यावर कारवाई करा असं म्हणतोय मी. हो ना, मग त्याच्यावर नक्की कारवाई करू ना. आम्ही तेच सांगतो ना, आम्ही कारवाई करू. हा, ठीक आहे. चालेल. हे रिसिप्ट सरांनी. हा, चला, वंदे मातरम सर. वंदे मातरम. वंदे मातरम. हां सर, हे याच्यावर ओसी देऊन द्या. हा, साहेबांना दाखवलंय आम्ही. आज जियार आहे साहेब, काय करतो इथे जरा त्याच्यासोबत अन्याय झालेला होता. अन्याय आपण सहन करत आणि करू देत नाही कोणाला. आतमध्ये गेलेलो होतो. हां, म्हणजे हे दिलेली हे सही याच्यावर आहे ओसी रिसिप्ट. ती ओरिजिनल साहेबांनी जमा करायला लावली तुमच्याकडे. ही याच्यावर रिसिप्ट. बोलून घ्या. हां, ठीक आहे ना. बोलून घ्या. 2 अर्ज आहे ते. महाराष्ट्रात राहून जर सर छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा द्वेष असेल लोकांना, तर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमच्यामध्ये. नाही तर सकल हिंदू समाजातर्फे अशा समाजकंटकांविरुद्ध जन आंदोलनच होणार आहे आता. कारण की अतिशय खेदाची गोष्ट आहे. खेदाची गोष्ट आहे. कैसा है दाई, बहुत गर्दी है. हाँ, आप बेफिक्र है, आपका काम होगा. पुढे एक PI सुद्धा दाखल करून देऊ की यांना देशद्रोही साबित करा. त्यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला जी बसवणारी जागा घेतली त्याला खंडित केलेलं आहे. पुतळ्याचा जो फलक आहे तो तोडलेला आहे कोणतरी.
आता तो कोणी तोडला आहे ते आपल्याला माहित नाही, म्हणजे तो ज्याच्या मनात द्वेष आहे ना, कॅमेराचं तेच टाकलं आपण ज्याच्या RTI. मनात द्वेष आहे तो हो. कॅमेरा लावलाय ना आपल्या बाजारपेठचाच कॅमेरा देतं ते सगळं. बाजारपेठचा. तेच ते रिसिव्हसाठीच थांबलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे जय मातरम. श्रीराम, वंदे मातरम. जय चला, भवानी, चला. जय शिवाजी. रामा चालू ठेव. चला सर, वंदे मातरम. तर मित्रांनो, हा मयूर भाऊ इकडे या 2 मिनटं. या ना इकडे 2 मिनटं. तर आम्ही बाजारपेठला आज आले होते आणि एक हिंदू आहे आम्ही, त्या नात्याने इथं हे जे महाराजांच्या पुतळ्याचं जे फलक जो खंडित झालेला आहे त्याच्याकरता आम्ही कळवळून इथे आलेले आहे. बाकीच्या हिंदूंचं बी कर्तव्य आहे की इथे येऊन सण या पद्धतीने हिंदू धर्माच्या प्रत्येक अत्याचारावर आवाज उचलला पाहिजे. तर माझ्यासोबत हर्षल भाऊ आले होते आणि मयूर भाऊ आले होते. ठीक आहे, आम्ही 3 जणं इथं बाजारपेठला आलेले होते आणि इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे. साहेबांना माहिती अधिकारसुद्धा भरलेला आहे की या ठिकाणी जर CCTV कॅमेराचा फुटेज CCTV लागलेला आहे. समजा हे बघा मित्रांनो, या ठिकाणी हा CCTV लागलेला आहे, हे CCTV लागलेला आहे. ठीक आहे, हा सगळं रोटेट करतो, हे सगळं घेतो आणि या ठिकाणी ते महाराजांच्या पुतळ्याचं हे आहे. ठीक आहे, हा CCTV कॅमेराचं हे तिथपर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे, आणि हे पुतळ्याचं जे फलक आहे तर हे फलक तोडलं गेलेलं आहे. तर हे फलकाची हे इथं जे जागा आहे तोडलं गेलेलं आहे आणि तिथं तो CCTV लागलेला आहे. ठीक आहे, तर CCTV हे एवढं घेऊ शकतो. ठीक आहे, बाकी हिंदूंनी बी जागृत राहा आणि प्रत्येक हिंदू धर्माच्या प्रत्येक अत्याचारावर आवाज उचलत राहा. जय श्रीराम.